वाईटातून चांगलं घडायचं असेल यासाठी अपघात, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मंत्री दीपक केसरकरांचा अजब तर्क, केसरकरांच्या विधानावर विरोधकांनी डागली तोफ। शिवरायांचा पुतळा कोसळला ही वेदनादायी घटना, खऱ्या मावळ्याने पुतळ्याचे ते फोटो व्हायरल केले नसते, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। राज्यात सर्वत्र दहीहंडीची धूम, ठाणे, घाटकोपर, बोरीवली, दादरमध्ये गोविंदाचा उत्साह, भांडूपमध्ये जय जवान पथकाकडून 9 थरांची सलामी, मागा ठाण्यात गौतमी पाटीलचा धमाकेदार डान्स। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरळीत फोडली दहीहंडी, तर विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, तर हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, हर्षवर्धन पाटलांचं स्पष्टीकरण। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि सूरज चव्हाणांना अब्रू नुकसानीची नोटीस, शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार, अंजली दमानियांचा इशारा। आज मध्यरात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक, प्रवाशांना अडचण होण्याची शक्यता।